आज काँग्रेसमधून नुकताच ज्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला ते जितेश अंतापूरकर आपल्यासोबत आहेत। जितेश जी, आपण पाहिलं असेल तर आज तुम्ही अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला आणि अशोक चव्हाण यांनी आधीच सांगितलं होतं की काही दिवसातच माझ्याबरोबर काही विधायक हे येऊ शकतात। आज माझा महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राज्यसभेचे सदस्य सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतजी बावनकुळे साहेब, तसेच आमच्या जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, आम्ही विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर साहेब, तुषार राठोड साहेब यांच्या आमदार तुषार राठोड साहेब यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज माझा भाजपामध्ये अधिकृतरित्या प्रवेश झालेला आहे। आणि यामध्ये सर्वांमध्ये माझ्या प्रवेशामध्ये निश्चितपणे माझा जो मतदारसंघ आहे तो सीमावर्ती भाग आहे। या मतदारसंघामध्ये काल परवापासून आमच्या गेल्या काही काळामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब जेव्हापासून भाजपमध्ये निश्चितपणे तिथे कामं चांगल्या पद्धतीने होत आहेत हे आम्ही पाहतो आहे। लॉजिस्टिक पार्क मंजूर झालं आहे आणि जे तरुणांसाठी 5,000 रोजगार देणारं आहे, जे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं, कारण मी तरुण आहे आणि माझी अशी भूमिका होती की तरुणांसाठी त्या ठिकाणी काय करता येईल। त्या ठिकाणी भाजप सरकारने, महायुती सरकारने त्या ठिकाणी वाढीव MIDC आणि नवीन MIDC असे देगलूरमध्ये वाढीव, बिलोलीमध्ये नवीन MIDC असे दोन्हीही महत्त्वाचे विषय त्या ठिकाणी मार्गी लावण्याचं काम ते करीत आहेत आणि हे सर्व आनंदाची बाब ही माझ्या मतदारसंघासाठी, त्यामुळे मी ही नवीन वाट राजकीय मी धरत आहे। जितेश जी, आपण पाहिलं असेल तर विधान परिषदेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या, त्यामध्ये काँग्रेसची मतं फुटली, पण ते मतं फुटल्यानंतर काही आमदारांवरती अप्रत्यक्षरित्या टीका देखील करण्यात आली। तर ह्या संदर्भात आपल्याबाबत पण काही गोष्टी घडल्या, जिसन सिद्दीकींच्या पण बाबत काही गोष्टी, ही पण एक नाराजी आहे का पक्षश्रेष्ठींकडून आपल्याला वेगळ्या प्रकारची वागणूक देखील काही देण्यात आली? हेच सांगतो ना मी, म्हणजे हे जे सत्र जे चालू झालं ना मागच्या काळातलं, हे जे टीका टिप्पणीचा आरोपांचा, आणि त्याच गोष्टीला कुठेतरी मलाही राजकारणामध्ये ह्या गोष्टीचा त्रास व्हायला लागला होता, नाकारता येत नाही। त्याच गोष्टीचा मग मी विचार केला आणि त्या ठिकाणी खूप चांगलं काम करताना जिल्ह्यामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मी पाहत होतो आणि याच सर्व विषय आहेत की यामुळेच मी विचार केला की आपण नवीन वाट धरली पाहिजे। आणि बाकीच्यांबद्दल बोलायचं झालं तर आज माझ्या मते जनतेच्याच मनात आहे की बाबा भाजप सरकार उद्या येणार आहे, महायुतीचं सरकार उद्या येणार आहे आणि ही लोकांमधली भावना, त्या भावनेचा मी आदर त्या ठिकाणी केलेला आहे। आपण पाहिलं असेल तर तुम्ही पक्षश्रेष्ठींबद्दल या संदर्भात कधी बोलला होता की माझ्याकडून महाराष्ट्रातले जे आहेत त्यांच्याकडून आपल्यावर अन्याय होतोय, अशी कुठली भावना तुम्ही वरती व्यक्त केली होती का? महाराष्ट्रातले जे प्रदेश आहेत त्यांच्याकडून तुमच्यावरती वेगळा अन्याय होतो आणि हे तुम्ही दिल्लीत पोहोचवण्याचं काही हे केलं होतं? नाही, मी दिल्लीत असा कुठलाही संपर्क या बाबतीत केला नाही। आणि ह्यापुढे देखील अजून जे आमदार आहेत ते येऊ शकतात? सांगता येत नाही, येऊ शकतील। पण जे अन्याय होतोय त्यामुळेच येऊ शकतात का वेगळे काही कारण आहेत त्यामुळे येऊ शकतात? त्यांची प्रत्येकाची वेगवेगळी त्यामध्ये कारणं असू शकतील। निश्चितपणे येणारे आमदार येतील, काय त्याच्यात हे नाही, कारण एक चांगली एक विकासाची भूमिका, विकसनशील जो विकासच्या दृष्टिकोनातनं जे काम केलं पाहिजे ते भाजप सरकार, महायुती सरकार मी पाहतोय। मी जेव्हा विरोधी पक्षात राहून पण मी काम पाहत असताना सत्ताधाऱ्यांचं, त्या मी पाहिलं की खूप चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत आणि मी निश्चितपणे ह्या गोष्टीचा मला वाटलं की बाबा आपण या पद्धतीने काम आपल्या मतदारसंघात झालं पाहिजे आणि तीच भूमिका मी पुढे घेतली। आपण पाहिलं असेल तर जितेश अंतापूरकर यांनी खऱ्या अर्थाने हातामध्ये कमळ घेतला आहे आज। कॅमेरामन अनिल संगारेसोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।